नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. बातमीपत्रात वेळ झाली एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. विद्युत जोडणीकरता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंत्याने लाच मागितली. याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली असता अँटी करप्शन ब्युरोने या अभियंत्याला रंगेहात पकडलंय. बुधवार 13 जानेवारी रोजीची दुपारी 1 वाजताची ही घटना आहे. विद्युत जोडणीकरता एका कंत्राटदाराने राज्य वीज वितरण कंपनीकडे अर्ज केला होता. बरेच दिवसांचा कालावधी निघून गेल्यावरही तक्रारकर्त्याला वीज जोडणी मिळाली नाही. तक्रारदार एमआयडीसीतील वीज वितरण कंपनीतील तक्रार निवारण केंद्रामध्ये गेले असता त्यांना सहाय्यक अभियंता जीवन हिरालाल बमनोटे यांनी लाच मागितली. 6,930 रुपये लाच व चलनाचे 30,070 असे एकूण 10,000 रुपये बमनोटे यांनी मागितले. तक्रारदाराने याबाबत अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार केली असता पथकाने कारवाई करून 13 जानेवारी रोजी सापळा रचला व लाच घेताना सहाय्यक अभियंत्याला रंगेहात अटक केली. दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. पोलीस दुचाकीच्या चोरींना लगाम लावण्याला अपयशी ठरत आहेत. राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बियाणी कॉलेजजवळ एका विद्यार्थ्याची दुचाकी उभी होती, ती अज्ञात चोरट्याने लंपास केली आहे. शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये सतत वाढ होत आहे. दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांना जेरबंद करण्यास पोलीस अपयशी ठरत आहेत. राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत प्रेरक रमेश लांडगे वय 22 राहणार नरेंद्र कॉलनी हा विद्यार्थी शिकवणीकरिता गेला होता. त्याने MH30Q5606 स्प्लेंडर प्लस ही दुचाकी शिवाजी कमर्शियल मार्केट बियाणे कॉलेज जवळ ठेवली होती. शिकवणीवरून परत आला असताना त्याला गाडी आढळून आली नाही. त्याने राजापेठ पोलिसात धाव घेतली व तक्रार नोंदविली. अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास राजापेठ पोलीस करीत आहेत. आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत आदिवासींसाठी कन्यादान योजना राबवली जाते. या योजनेमध्ये 22,66,000 रुपयांची अफरातफर झाल्याचं उघड झालं आहे. याबाबत धारणी व अमरावती पोलीस कसून तपास करत होते. आता हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आलं आहे. धारणी आदिवासी विकास प्रकल्पाच्या कन्यादान योजनेतील निधीचे खोटे चेक वटवून 22,66,000 रुपयांची अफरातफर करण्यात आली. ही बाब समोर येताच धारणी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी धारणी व अमरावती शहर कोतवालीमध्ये याविषयी तक्रार दाखल केली होती. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रबंधकांनी हे चेक खरे असल्याचं सांगितल्याने पोलीसही आता गोंधळात पडले आहेत. अखेर गुन्ह्याचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. या गुंतागुंतीच्या प्रकरणात नेमकं काय बाहेर पडतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पर्यावरण रक्षण करण्याचा संदेश देण्यासाठी विदर्भ पर्यावरण परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. प्रभात एज्युकेशन सोसायटी व पर्यावरण स्नेही मंडळींनी हे आयोजन केलं आहे. या परिषदेची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. अमरावती शहराची दिल्ली होणार नाही यासाठी निसर्ग स्नेही जनजागृती करत आहेत. त्यासाठी विदर्भ पर्यावरण परिषदेचं आयोजन 22, 23 व 24 जानेवारी रोजी करण्यात आलंय. या 22व्या पर्यावरण परिषदेची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. अमरावती येथे 22, 23 व 24 जानेवारी रोजी 22व्या विदर्भ पर्यावरण परिषदेचं आयोजन केलेले. ही 22वी विदर्भ पर्यावरण परिषद ग्रीन सर्कल पुरा माटे रोड अमरावती येथे होणार आहे. आणि या परिषदेचा जो विषय आहे तो निसर्गस्नेही कार्याच्या जगण्याच्या दिशा असा आहे. आणि हा विषय निवडण्याचं मुख्य कारण असं आहे की आज वर्तमान परिस्थितीमध्ये जल, जमीन, जंगल आणि जन हे सर्वच जण या प्रदूषणामध्ये क्लायमेट चेंज झाल्याने
फार संकटात आलेली आहे। अशा वेळी जर आम्हाला आमची पृथ्वी सक्षम ठेवायची असेल, येणाऱ्या पिढीसाठी या निसर्गाचं देणं राखून ठेवायचं असेल, तर आम्हाला पर्यावरण स्नेही जगण्याच्या दिशा आमच्या निश्चित केल्या पाहिजे। आणि म्हणूनच ही परिषद या ठिकाणी आयोजित होते आहे। त्याला गणमान्य व्यक्तींना आम्ही या ठिकाणी बोलावलं आहे। मी अमरावतीकर नागरिकांना, मुख्य आयोजक या नात्यानं विनंती करतो की त्यांनी या परिषदेमध्ये आपली नोंदणी करावी आणि आपल्या भविष्यासाठी ही शिदोरी निश्चित करावी। नोंदणीचा पत्ता सांगून ज्यांना नोंदणी करायची आहे, या परिषदेत सहभागी व्हायचं आहे, त्यांच्यासाठी जनसंपर्क कार्यालय देवरे बिल्डिंग दैनिक तरुण भारत जवळ आम्ही सुरू केलेलं आहे। त्या ठिकाणी अमरावतीकर नागरिकांनी येऊन संपर्क साधावा असे नम्र आवाहन मी या ठिकाणी। अपंगांच्या जीवनावश्यक मागण्यांकरता अपंग जनता दलाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला। मोर्चेकऱ्यांनी विभागीय आयुक्तांना निवेदन सादर केलं। अपंगांच्या शासन निर्णयाची त्वरित अंमलबजावणी व्हावी, बीज भांडवल योजनेचं कर्ज माफ करण्यात यावं आदी विविध मागण्यांसाठी हा मोर्चा होता। अपंग जनता दलाच्या वतीने अपंगाच्या जीवनावश्यक मागण्यांकरिता रॅली काढून विभागीय आयुक्त यांना निवेदन सादर केले। केंद्र व राज्य शासनाच्या अपंग निराधारांसाठी विविध योजना व सवलतीचे शासन निर्णय असून सुद्धा त्याची अंमलबजावणीकडे दुर्लक्ष केले जाते। अपंगाच्या शासन निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी, वीज भांडवल योजनेवर कर्ज माफ करावे, विशेष अपंग अनुशेष भरती सुरू करण्यात यावी इत्यादी मागण्यांकरिता 5 जिल्ह्यातील अपंगांनी मोर्चा काढला। मोर्चामध्ये महिला मोठ्या संख्येने सामील झाल्या होत्या। मागण्यासंदर्भातील फलके घेऊन हा मोठा मोर्चा काढण्यात आला। हा अपंगाचा मोर्चा विभागीय स्तरावर 5 जिल्ह्यातून अकोला बुलढाणा ही अपंग शासन निर्णयाची प्रेतयात्रा आम्ही विभागीय आयुक्त कार्यालयावर काढत आहोत। कारण आतापर्यंत अपंगाचे शासन निर्णय फक्त शासन कागदपत्रीच आहेत। म्हणून मी अपंग जनता दलाचा सचिव आणि शेख अनीस पत्रकार अध्यक्ष यांच्या नेतृत्वात हा भव्यदिव्य अपंगाचा मोर्चा आम्ही म्हणजेच अपंग शासन निर्णयाची प्रेतयात्रा आम्ही जर ही मागणी पूर्ण नाही जर केली तर आम्ही शासन निर्णयाची नाही तर मुख्यमंत्र्याची आणि सर्वच अधिकाऱ्यांची आम्ही प्रेतयात्रा काढू असं आमचं ठाम म्हणणं आहे अपंग जनता दलाचं। युवा स्वाभिमानच्या वर्धापन दिनानिमित्त जुनी वस्ती बडनेरा येथे कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहे। राज्यभरातील कुस्तीपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत। हजारो क्रीडाप्रेमी कुस्ती स्पर्धांचा आनंद घेत आहेत। बातमीपत्रात घेऊया काही क्षणाचा विसावा। विसाव्यानंतर पुन्हा भेटू, पहा फक्त सिटी न्यूज। विसाव्याअंती पुन्हा आपलं स्वागत आहे। वळूया उर्वरित घडामोडींकडे। योग साधना ही निरोगी जीवनाची गुरुकिल्ली आहे। प्रत्येकाने योग साधनेला जीवनात स्थान द्यावं यासाठी मुंबईतील वांद्रे पूर्वमध्ये निःशुल्क योग चिकित्सा व ध्यान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। याविषयीची माहिती एका पत्रकार परिषदेत देण्यात आली। सहाना ग्रुप, मधुसूदन ग्रुप व पतंजली योग समिती मुंबईतर्फे योग ऋषी स्वामी रामदेवजी महाराजांच्या सान्निध्यात निःशुल्क योग चिकित्सा व ध्यान शिबिर घेण्यात येत आहे। 17 ते 21 जानेवारी दरम्यान आयोजित या शिबिराची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। इस शिविर की जो 4-5 मुख्य शिविर के आकर्षण है कि यह सर्व धर्म सर्व भाव उद्घाटन वाले जैन समाज, मुस्लिम समाज, जैन समाज, दलित समाज, जो भी समाज है हिंदुस्तान के आर्य समाज, ईसाई समाज, हर समाज के धर्म इस उद्घाटन समारोह में उपस्थित रहने वाले हैं। तो उस हिसाब से यह जो योगा शिविर है नांदगाव पेठ MIDC मध्ये पतंजली ट्रस्ट संत्र्यावर फूड प्रोसेसिंग प्लांट उभारणार आहे। याविषयीची माहितीही या पत्रकार परिषदेत देण्यात आली। याशिवाय बडनेऱ्यात कुस्ती स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे। याविषयीची माहिती आमदार रवी राणा यांनी दिली। ज्याप्रमाणे वेगवेगळ्या राज्यामधून स्वाभिमानी महोत्सव निमित्त दरवर्षीप्रमाणे